न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 19 फेब्रुवारी अर्थात शासकीय तिथीप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन। त्याच अनुषंगाने सेवानिवृत्ती वेतन धारकांचा सेवा संघ यांच्या माध्यमातून सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन अंबरनाथ उल्हासनगर बदलापूरचे वसंत पाटील तसेच विलास गायकवाड यांच्या विशेष संकल्पनीय आयोजनातून तसेच सेवानिवृत्ती वेतन धारकांचा सेवा संघ अध्यक्ष केशवराव मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संघटनेचे भगवान बडगुजर, राजेंद्र देशमुख, उत्तम शिंदे, महादू चव्हाण, राहुल चित्ते, किसन जाधव, सुरेश गाढवे, वसंत तळेले तसेच भटके विमुक्त संघटनेचे सुंदर डांगे, कस्तुरी राणे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती दिन अंबरनाथ पूर्वेकडील शिवछत्रपती महाराज चौकात शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत मोठ्या आदराने तसेच भक्तिभावपूर्ण वातावरणात तथा त्यांच्या गौरवार्थ घोषणा देत साजरा करण्यात आला। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। संभाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराजांचा जय असो। छत्रपति शिवाजी महाराजांचा जय असो। छत्रपति शिवाजी महाराजांचा जय असो। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। महाराज शहाजी राजांचा जय हो। महाराज शहाजी राजांचा जय हो। छत्रपती शाहू महाराजांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। सेवानिवृत्त वेतनधारकाचा सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि पोलीस असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आज या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही पुष्पहार अर्पण करून त्यांना आम्ही जयंतीनिमित्त मानवंदना केली। आज महाराष्ट्राचं दैवत असलेले शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रच नव्हे तर भारतच नव्हे तर पूर्ण देशामध्ये आज ज्यांचं नाव लौकिक असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत। आज त्यांना मानवंदना करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतो। त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून गेली 23 वर्ष आम्ही कार्यरत आहोत आणि या संघटनेचे मोठमोठे पदाधिकारी, डेप्युटी कलेक्टरसारखी माणसं अध्यक्ष म्हणून या संघटनेमध्ये आपला कार्यभार सांभाळलेला आहे। मी या संघटनेच्या अध्यक्ष केशवराव रामजीराव मोरे या नात्याने या दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभचिंतन आणि सगळ्यांना दीर्घ आयुष्य व धनसंपत्तीने समृद्ध व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो। आज पूर्ण विश्वाचा अभिमानाचा दिवस आहे, कारण आज साक्षात दैवरूपी श्री छत्रपती महाराजांनी जन्म घेतलेला आहे। त्या जन्मनिमित्त आम्ही नांदत आहोत। आम्ही त्यांच्या पायी नतमस्तक आहोत। त्यांचे आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी ह्या जगात कसं जगावं ही त्यांनी जी प्रेरणा दिलेली आहे, एकनिष्ठता, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी, गणिमी पद्धत ह्या ज्या गोष्टी त्यांच्याकडून शिकलेल्या आहेत त्या मी सेवानिवृत्त जरी पोलीस खात्यातून झाला असलो तरी त्यांचं काही मार्गदर्शन आम्हाला त्यांच्या त्या कामगिरी रूपातून लाभलेलं आहे। आज आमचे संघटनेचे अध्यक्ष श्री केशवरावजी मोरे साहेब, बडगुजर साहेब, गायकवाड साहेब, देशमुख साहेब, चव्हाण साहेब, जाधव साहेब तसेच भटके विमुक्त समाजाचे सुंदरजी डांगे साहेब यांनी उपस्थिती दाखवून शिवाजी महाराज काय आहेत हे लोकांना बिंबवून दाखवल्यामुळे आज आम्ही उपकृत झालो। आम्ही त्यांचे संघटनेतर्फे अध्यक्षांतर्फे सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी. सेवानिवृत्त धारक सेवा संघ उल्हासनगर अंबरनाथ विभागाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती आपल्या संघटनेच्या वतीने सादर करत आहोत. तत्पूर्वी शिवाजी महाराजाच्याबद्दल सांगायचं झालं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिला आपण 1 तिथीनुसार आपली जयंती साजरी करत होतो. पण 2001 पासून जे भारताचे जे काही 7 साहित्यिक होते, जे इतिहासकार होते, यांनी एकमतानं अभ्यास नेमून भारत सरकारतर्फे 14 फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या साहित्यिकाच्या मार्फत डिक्लेअर करण्यात इतिहासकाराच्या मार्फत साजरी केलेली आहे. म्हणून आपण 19 फेब्रुवारी हा आपण शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा करतो. शिवाजी महाराजांचा जन्म हा 16 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या ठिकाणी झालेला आहे आणि अत्यंत अल्पावधीमध्ये त्याचं फक्त 50 वर्षांचं निधन झालेलं आहे. यामध्ये 50 वर्षाच्या कालावधीत त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यावेळेस त्यांची जी राजेशाही पद्धत होती, पण राजेशाही पद्धत असून सुद्धा त्यांनी लोकशाहीप्रमाणे त्यांना अंकन केलेलं आहे. त्यांच्या रेत म्हणून त्याला रेजेचा राजा म्हटलेला होता. त्यांच्याकडे जो माळवा हा शब्द होता, तो माळवा शब्द नसून ते सर्व 18 पगड जातीची लोक त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्थामध्ये काम करत होते. म्हणून त्यांच्याकडे जातीय हा कुठल्या प्रकारचा भेदभाव नव्हता. सर्व समाजाला एकनिष्ठ राहून सगळ्या रयतेला एक न्याय मिळेल अशा पद्धतीने त्याची वागणूक होते. आपण फक्त आपलं सध्या हे राजकीय क्षेत्रामध्ये काय केलं की शिवराय तुमचा भीमराव असं भेदभाव करून तुमच्यामध्ये एक आपल्या मताची वाटणी करतात. ते पण अत्यंत चुकीचं आहे. शिवाजी महाराज आपण राज्य केलेलं आहे. या शिवाजी महाराजांच्या राज्यानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घेऊन आपल्या संविधानामध्ये शेवटून केलेले आहे. तसंच आपण सुद्धा प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा आदर्श घेऊन आपण सुद्धा अनुकरण करायला पाहिजे. मी माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने, संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना 395 दिवसानिमित्त विनम्र अवसर करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. भारतातील सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. भटकेमुख सामाजिक संस्था व पोलीस डिपार्टमेंट वरिष्ठ नागरिक यांच्या वतीने आज इथं महाराजांना पुष्प अर्पण करून आज एक नवीन संकल्पना घेण्यात आलेली आहे. ते येणाऱ्या काळामध्ये जसे की ह्या भारतामध्ये लोकांना भिन्न भिन्न करण्याचं काम चाललं आहे, जसं की महापुरुषांना वाटप करण्याचं काम चाललं आहे. आम्ही ह्या दोन्ही संस्था मिळून पूर्ण शाळेमध्ये आणि भारतामध्ये कसं हे एकत्र आहे हा समीकरण जुळून आम्ही लोकांना देणार आहोत. म्हणून मी पुन्हा एक सांगाल की भारतामध्ये जे भिन्न करण्याचं काम चालू महापुरुष एकत्र आणावं आणि एक संघाने एकजुटीने काम करावं. जवळ आता जे वरिष्ठ नागरिक आहे यांचं म्हणणं आहे बाजूला एक चव्हाण प्रतिष्ठान म्हणून चव्हाण नाट्यगृह होतं, तो संपवलेला आहे. तर ते लवकरात लवकर पुढच्या वर्षीपर्यंत तरी झालं पाहिजे. तर आमच्या जयंती खूप चांगल्या तिथं व्हायची. आता जयंती करायला जागा नाही राहिली. तर अशी मी नगरपरिषदेकडून मागणी करतो. सगळ्यांच्या वतीने इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा आणि भटके विमुक्त सामाजिक संस्था तसेच पोलीस डिपार्टमेंट सेवानिवृत्त डिपार्टमेंटला सर्वांना मला शिवजयंतीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम तुम्ही साजरा करता. तसेच समाजामध्ये जे काही वाटचाली चालू आहेत म्हणजे तिथे प्रत्यक्षात जाऊन तुम्ही त्या प्रश्न सोडवता, लोकांना विस्फूर्त करता की समाजसेवा आणि जसं की शिवाजी महाराजांनी लिडरशिप म्हणजे काय, सगळ्यांनी एकनिष्ठ राहून समाजाची सेवा करावी. ठिकठिकाणी अत्याचार झाले, त्यांनी कसं त्या प्रसंगाला सामोरे गेले, आताही होतात. पण आपण कसं काय करतो की शांत बसून सर्व पाहत राहतो. पण हे असं न होता एक संघ तयार करून हे सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. यासाठी मी प्रयत्न करीन आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट असेल मला, हीच माझी इच्छा आहे.